नमस्कार. माझं पुस्तक विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण वाचत आहोत गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक. लेखक आहेत प्रफुल्ल वानखेडे. चला तर मग सुरू करूया. भाग 28. सही साक्षरवा. प्रत्येकाचे खिसे जरी एकसारखे असले तरी त्यात असणाऱ्या पैशांच्या पाकिटाची किंमत व त्यांच्याकडील पेनाने केलेल्या सहीची ताकद वेगवेगळी असते. योग्य वयात योग्य वेळी आपल्या खिशातल्या पेनाचे व सहीचे गुडविल अनमूल्य कळायला हवे. माझे वडील पोस्टात कामाला होते, त्यामुळे घरातले सर्व आर्थिक व्यवहारही पोस्टातूनच व्हायचे. गावातली विकास सेवा सोसायटी किंवा शेती, बी बियाणे आणि तत्सम बाबींच्या नव्या जुन्या कर्जासाठी घरात 1-2 जिल्हा बँकेची खाती होती. तेही वडीलच पाहिजे. पुढे मी कॉलेजला गावाबाहेर पडलो. तिकडेही खर्चासाठी पैसे मनी ऑर्डरने पोस्टातच यायचे. त्यामुळे माझ्या वयाच्या 20-21 वर्षापर्यंत बँकेशी कसलाच संबंध आला नव्हता. आयुष्यात पहिल्यांदा मी बँकेत पाऊल टाकले ते कामाला लागल्यावर आठवडाभरानंतर. त्यात ती मोठी सरकारी बँक. टोकन, स्लीप, कागदपत्र याबद्दलचे माझे अज्ञान, पैशांच्या व्यवहाराची भीती, त्यात कसले कसले मूर्ख बावळट लोक बँकेत येतात अशा हावभावाचे खतरनाक कटाक्ष व काही टोमणेही. मला राग यायचा संबंधच नव्हता, कारण दरवाजात बंदूक घेतलेला शिपाई जणू मला मारायलाच ठेवलाय ही अनामिक भीती. तिथल्या 1.5-2 तासाच्या भयंकर अपमानानंतर मी कुठलेही काम न करता बाहेर पडलो. कंपनीत कामाला जात होतो, पण HRचे लोक बँक डिटेल्स मागून त्रास देत होते. शेवटी वडिलांना माझी अडचण सांगितली आणि पगाराच्या 2-4 दिवस आधी कशी तरी कागदपत्रे जुळवून अत्यंत दहशतीच्या वातावरणात माझे आयुष्यातले पहिले बँक खाते सुरू झाले. पुढे वर्षभरात मी मुंबईत आलो. नवीन ठिकाण, नवी कंपनी, पुन्हा तोच प्रश्न, पगार जमा कुठे करायचा? त्या बँकेत गेला तर आत्ताच्या सारखी ATMची किंवा ऑनलाईनची सोय नव्हती. नवे खाते उघडावे तर आता सोबत वडील नव्हते. सुरक्षित घर, गाव सोडून इकडे यायचा निर्णयही माझाच. त्यामुळे मला सहन करण्यापलीकडे दुसरा उपाय नव्हता. रहिवासी दाखला, घर भाड्याचे ॲग्रीमेंट, पॅन कार्ड, रेशन कार्ड किंवा टेलिफोन बिल असले काहीही माझ्याकडे नव्हते. काय करावे या विवंचनेतच पगाराच्या दिवसापर्यंत मी बँकेत जायचीही हिंमत करू शकलो नव्हतो. शेवटी तिथल्या अकाउंटंटला खरी परिस्थिती सांगितली. माझ्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, त्यामुळे बँकेऐवजी मला रोख रकमेत पगार मिळेल का या प्रश्नावर ते मला हसणार किंवा रागावणार अशी भीती होती. एकदा अपमानाची मनापासून तयारी केली, परंतु क्षणाचाही विलंब न करता अकाउंटंटने लगेच होकार दिला. 2-5 मिनिटात पाकिटात कॅश दिली. त्यावेळी मला झालेला आनंद आणि कंपनीच्या उपकाराची भावना पराकोटीची होती. काळानुरूप पुढे काही वर्षांनी कटू सत्य समजल्यावर कपाळावर हात मारण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. पुढचे 1-1.5 वर्ष मी कॅशमध्येच पगार घ्यायचो, त्यामुळे बँकेशी काहीच संबंध यायचा नाही. त्या काळी मी नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट पाहायचो. या कामासाठी अनेक लहान मोठ्या कंपन्यांशी संबंध यायचा. एक दिवस चारकोप भागात आमच्या कंपनीच्या वेंडरकडे इन्स्पेक्शन करण्यासाठी गेलो. त्याचे मालक एक दक्षिण भारतीय गृहस्थ होते. एकदम टापटीप राहणी, कामाला एकदम चोख अशी त्यांची ओळख. मी शॉप फ्लोअरवरील काम संपवून त्यांच्या केबिनमध्ये गेलो तर त्यांची एक मीटिंग सुरू होती, म्हणून त्यांनी बाजूला एका स्टूलवर बसायला लावले. ते मुंबईतले टिपिकल वर्कशॉप होते. त्यांचे ऑफिसही तसेच. 4-5 जण दाटीवाटीने बसलेले. 5-10 मिनिटात माझ्या लक्षात आले की त्यांचे बँकेतल्या माणसासोबत वादविवाद सुरू आहेत. हे मालक त्यांच्यावर आणि त्यांच्या अकाउंटंटवर रागावले होते, कारण बँकेने त्यांच्या खात्यातून विनाकारण काही चार्जेस जास्तीचे कट केले होते आणि त्या तशा कराराच्या पेपरवर खुद्द त्या मालकांची बँकेने सही घेऊन ठेवली होती. त्यांनी 4-5 महिन्यांपूर्वी काही कागदांवर सह्या घेतल्या होत्या. त्यात ते लिहिलेले होते असे बँकेचे म्हणणे होते. आता हे दर महिन्याला होत होते, त्यामुळे ते लालबुंद होऊन भांडत होते. शेवटी बँकेने त्यांना कोणत्या तरी दुसऱ्या प्लॅनमध्ये ॲडजस्ट करून तो संपूर्ण चार्ज माफ केल्यानंतर तेव्हा कुठे हे प्रकरण मिटले.
हे सर्व झाल्यानंतर ते मला एकदम सुपर हिरो वाटू लागले. बँकेच्या लोकांनाही कोणीतरी गुडघे टेकायला लावू शकतो, त्यांच्या चुका काढू शकतो आणि या अशा पद्धतीने योग्य माहिती असेल तर आपला फायदा होऊ शकतो, याचा नवा शोध मला लागला होता. काम झाल्यानंतर मी त्या साहेबांना माझ्या बँकेच्या कटू अनुभवाबद्दल सांगितले. त्यांनी मला जे पुढे सांगितले ते जास्त महत्त्वाचे होते. ते म्हणाले, आज मी बँकेशी भांडलो म्हणून भीतीने किंवा मी संपूर्ण बरोबर आणि ते चूक म्हणून त्यांनी माझे ऐकले नाही, तर माझ्या त्यांच्या बँकेतल्या ठेवी, माझ्याकडून होत असलेले आर्थिक व्यवहार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना माहीत असलेली माझ्या सहीची ताकद. मी ठरवलं तर एका सहीने त्यांच्या बँकेतील सर्व व्यवहार दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे ते माझं ऐकत आहेत. नेहमी लक्षात ठेव, तुझ्या सहीची आर्थिक ताकद जेवढी मोठी तेवढी तुझी किंमत मोठी. बँकेतली किंवा व्यवहारातली आपली सही अत्यंत महत्त्वाचा ऐवज असतो. आपल्या बुद्धीने, कर्माने आणि चांगल्या मार्गाने त्याची किंमत नेहमी वाढवत न्यायची. कोणत्याही वेळी सही करताना अत्यंत जबाबदारीने करायची. ते आर्थिक व्यवहार असोत की अजून कोणतेही कायदेशीर कागदपत्र. एकदा सही केली की त्याला परतीचा मार्ग नसतो. आपली सही म्हणजे गुडविल असते. फसवणुकीच्या बऱ्याच घटना या अशाच होत असतात. प्रत्येक कागद हा वाचल्याशिवाय सही करायचा नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ताबडतोब जाऊन बँकेचे सर्व व्यवहार शिक. आयुष्यात पुढे जायचं असेल तर बँक आणि आर्थिक व्यवहार कळत नसतील तर प्रगती केवळ अशक्य आहे. केवळ एक शिकला सवरला मजूर म्हणून या मुंबईत उरशील. मी त्यांची सर्व वाक्ये एखाद्या गुरुमंत्रासारखी जपली. पुढचे कित्येक दिवस याचा बारकाईने अभ्यास केला आणि शिकत गेलो. बँकेत अकाउंट तर ओपन केलेच, शिवाय सर्व व्यवहार बारकाईने शिकायचा प्रयत्न केला व अजूनही करत आहे. आपल्याला सर्वांना सही करताना नेहमी जबाबदारीचे भान हवे. मग ती सही स्वतःसाठी असो की इतरांसाठी, साक्षीदार, जामीनदार किंवा इतर कोणत्याही कारणाने. साधारण 2005च्या दरम्यान एक मराठी सिनेमा आलेला, कायद्याचं बोला. त्यात 2 तरुण मुंबईत मजा करायला येतात आणि काही करायच्या आधीच पोलिसांच्या कृपेने एका गुन्ह्यात अडकतात. पुढे शिकले सवरले असूनही गुन्ह्याची कबुली असलेल्या कायदेशीर कागदावर कोणताही विचार न करता ते कागद न वाचताच सही करतात आणि पुढे बराच त्रास सहन करतात. त्यावरील हा सिनेमा. पुढे विनोदी अंगाने गेलेला सिनेमा सर्वांच्या लक्षात राहतो. पण त्यात विचार करण्यासारखा जो सीन आहे त्यात अशा गंभीर प्रकरणातही बरेच लोक सहज सह्या करतात आणि नंतर पश्चाताप करण्याशिवाय काहीही पर्याय नसतो हे लक्षात येते. चेकवर वा कागदावर सह्या करताना मसुदा, तारीख तसेच रिकाम्या जागा व्यवस्थित पाहिल्याशिवाय सही करू नये. अपूर्ण किंवा रिकामे फॉर्म्स, इन्शुरन्स, होम लोन, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन किंवा इतर कोणत्याही बँकेचे एक गठ्ठा कागद कधीही वाचल्याशिवाय सह्या करूच नयेत. भाग 29. प्रवास करा जगभर. प्रवास माणसाला घडवतो, शिकवतो आणि नवनवी आव्हाने पेलायची ताकदही देतो. तरुण वयात शक्य होईल तेवढा प्रवास करा. मित्रहो, यशापयशाची गणितं तर कळतातच, त्याचबरोबर नैतिक मूल्ये चांगली समजतात. त्यातूनच नक्कीच नव्या जगाचा सर्वसमावेशक माणूस घडू शकतो. पूर्वी ग्रामीण भागात फार प्रवास होत नसायचा. महत्त्वाचा उद्योग शेती, त्यामुळे गाव, घर ते शेत आणि शेतातून घरी. कधी गरज पडली तर फार फार तालुक्याच्या ठिकाणापर्यंत प्रवास, तेही अगदीच कधीतरी. आमच्या अण्णांनीही सगळे आयुष्य गावातच काढले. शिक्षण नव्हते, पण पोटापुरती शेती होती. गावातले इतर अनेक जे मुंबई पुण्याला असायचे त्यांची जमीन अण्णा करायचे, त्यामुळे त्यांचे बऱ्यापैकी भागायचे. कधी लिखापडीची किंवा सरकारी कामे असतील तर माझे बाबा करून द्यायचे, त्यामुळे त्याचे कधी अडायचे नाही. वडिलांचे ते चुलत भाऊ, पण चांगले सख्खे होते. पूर्वी तसे सगळेच बऱ्यापैकी गुण्यागोविंदाने राहत. थोड्याफार कुरबुरी असल्या तरी नात्याची वेण फार घट्ट असायची. आताच्या सारखे भले ते वाढदिवसाला, दिवाळीला व्हॉट्सॲपवर शुभेच्छा देत नसतील, रोज गुड मॉर्निंगची फुलं पाठवत नसतील, पण मायेचा ओलावा फारच खोल होता. समाज माध्यमांचा कचकड्याच्या मुखवटा नव्हता, त्यामुळे माणसे खूप खरी होती. माझी थोरली आई म्हणजे अण्णांची पत्नी. त्या माऊलीचे माझ्यावर विशेष प्रेम.
मी घरात सर्वात लहान, त्यात फार किडकिडीत. त्यामुळे तिचे लक्ष नेहमी मला काहीतरी दूध दुभते खायला घालण्यावर. अण्णाही तसेच. मलाही दोघांबद्दल प्रचंड प्रेम होते आणि आहे. अण्णा तरी थोडेफार गाव सोडून आजूबाजूच्या गावात तालुक्याच्या किंवा 2-4 वर्षातून मुंबई पुण्याला फिरायचे. आमची थोरली आई मात्र भावकीतले कोणाचे लग्न असेल तर त्यावेळीच काय ते ट्रक टेम्पोत बसून गाव सोडायची. नाहीतर आयुष्यभर ती गाय, बैल, म्हशी आणि तिची शेतीची कामं यात राबराब राबायची. बरं, तिला त्याचे फार काही वैषम्य नव्हते. तिची ती प्रायोरिटीही नव्हती. शेतात कामाला आमची थोरली आई म्हणजे लय जबरा कडक. पण बाहेर गेली की बुजायची, लाजायची, घाबरायची. पूर्वी दळणवळणाची अपुरी साधने, शिक्षण प्रकारच नव्हता. दोघेही मनाने अत्यंत चांगले, पण बाहेर प्रवासाला कधीच पडायचे नाहीत. एक अनामिक भीती आयुष्यभर त्यांच्यात होती. कोणी फसवले, लुटले, आपणच चुकलो किंवा अजून बरेच काही. माझे वडील तसे शिकलेले. फिरायला त्यांना आवडायचे. त्यामुळे त्यांच्यासोबत मलाही लहानपणी फिरायला मिळायचे. पुढे शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा, शिक्षण आणि कॉलेज यामुळे आपसुकच गाव सोडावे लागले. गावाला गेले की घरच्यांना कौतुक वाटायचे. तेवढेच थोरल्या आईलाही वाटायचे. ते दोघेही आयुष्यभर गावातच राहिले. परिस्थितीने म्हणा, शिक्षणाच्या कमतरतेने म्हणा, संसाराच्या रहाटगाडीत कधी बाहेर पडताच आले नाही. बरं, त्यामुळे त्यांना फार काही फरक पडला नाही. 21व्या शतकाचा कोणताही मागमूस त्यांना नव्हता. त्याची ओढही नव्हती आणि माहितीही नव्हती. काळ बदलला, वेळ बदलली, प्रवासाचा वेग वाढला, विज्ञानाने चमत्कार केले, अगदी 4थी औद्योगिक क्रांती चालली. सगळे जण एकत्र आले. तरीही आमच्या थोरल्या आई आणि अण्णांसारखी कोट्यवधी माणसे आजही आपल्या आजूबाजूला असतात. ग्रामीण भागातच नाही तर अगदी शहरी भागातही. कित्येक शिकलेले, सवरलेले माझे मित्र आहेत, ज्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर पाऊलही टाकले नाही. अनेक जण हजारो लाखो रुपये कमावतात, पण आयुष्याच्या रहाटगाडग्यात असे अडकतात की प्रवासाला उसंतच मिळत नाही. पूर्वी शिक्षण नव्हते, पैसे नव्हते, दळणवळणाची एवढी साधने नव्हती. त्यामुळे बरी कारणे तरी होती. आता सगळे असूनही बिझी. पण रूममधून 1 BHK, पुढे 2-3, गाडी, सेकंड होम, मोठी गाडी, नवा फोन, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, खर्चात वाढ, पुन्हा तणाव. EMI वाढतील तसे पुढे वाढीव पगाराची नवी नोकरी. पुन्हा नव्याने करिअर सेट करायला धावाधाव. शांतपणे थांबायचे नाही. कोरोनाने तर अजून मोठे कारण दिले. फिरणे कमी झाले, प्रवास कमी झाला तर आयुष्यात प्रगतीच थांबते, असे माझे वैयक्तिक मत आहे. प्रवासाने मला खूप काही शिकवले. खूप फिरलो. गेली 20-22 वर्ष लाईफ ऑन विंग्स हे स्टेटस माझ्या मोबाईलवर, लॅपटॉपवर सतत आहे. लहानपणी वडिलांनी इंग्लिश शिकवताना एक वाक्य सांगितलेले, लाईफ इज नॉट फॉर रेस्टिंग बट फॉर मुव्हिंग. हे हृदयात घर करून बसले आहे. आपले जीवन नक्की कसे जगतोय याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ म्हणजे महाराष्ट्रात, भारतात आणि जगात फिरतानाचा प्रवास, अनुभव. हे करताना नैतिक मूल्ये, यशापयशाचा विचार होतो. नव्या ठिकाणी नवी माणसं भेटतात. पुढच्या आयुष्यात नक्की काय वेगळं करायचं, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, कंपनीसाठी, सहकाऱ्यांसाठी, मित्रपरिवारासाठी काय वेगळे करू शकतो याचा विचार मिळतो. परदेशातून परत आलो की समाजासाठी, देशासाठी काहीतरी करण्याची, पुन्हा परत देण्याची प्रेरणा मिळते. सिंहावलोकन होते, आत्मपरीक्षण होते, नवी ऊर्जा मिळते आणि नव्या दमाने काम सुरू होते. त्या भागातील स्थानिक खाद्यपदार्थ, परंपरा, सण, कलाकृती, आश्चर्य, ठेवा, तेथील रहिवाशांचे शिष्टाचार आणि चालीरीती बरेच काही शिकवून जातात. आयुष्य समृद्ध करतात. वेगवेगळ्या दृष्टिकोनातूनही माणसांचे आयुष्य उलगडत जाते. मुंबईने मला स्वप्न दिली, ऊर्जा दिली, ओळख दिली, श्वास दिला, ध्यास दिला. दिल्लीत गेलो तर सत्तेची हवा काय असते ते कळले. पानिपतात गेलो तर द्वेषाने पेटून उठलो, लढायला बळ मिळाले. दक्षिण भारतात संस्कार आणि भक्ती मिळाली. उत्तर भारतात कष्टाळू वृत्ती मिळाली. तर पूर्व भारताने नैसर्गिक सौंदर्य जपायला शिकवले. गोव्याने आराम करायला, सुशेगात राहायला शिकवले. तर पुण्याने कसे बोलावे हे सांगितले.
प्रत्येक राज्याच्या शहराच्या आठवणी काहीतरी निश्चित शिकवून गेल्या. युरोपने स्वच्छता, आदर आणि विज्ञान तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. गल्फमध्ये श्रीमंती आणि पैसा असला की अवाढव्य स्वप्नही पूर्ण होतात, हे कळले. व्हिएतनाममध्ये जेवण नक्की वाढावे कसे, खावे कसे ते शिकलो. तिथली लढवई वृत्ती तर अविस्मरणीय. जर्मनीमधून औद्योगिक संशोधन आणि जगाच्या पुढे राहणे म्हणजे नक्की काय ते पाहिले. श्रीलंकेतील स्वच्छता आणि बांगलादेशाकडून कमीत कमी वेळात जगात मॅन्युफॅक्चरिंगचे काय काय चमत्कार करता येऊ शकतात. तर चीनमधली अचंबित करणारी महाकाय मार्केट्स, त्यांची जग काबीज करायची राक्षसी वृत्ती, सिंगापूर तसेच इतर अनेक प्रगत देशांमध्ये स्मार्ट शहर आणि देश म्हणजे नक्की काय ते कळले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगात फिरल्यावर वाचनाचे ठोस महत्त्व कळले. उगीचच मोबाईल स्क्रीनवर अंगठे सुजवून घेण्यापेक्षा प्रवास खरे जग दाखवतो. सत्य नेमके कसे असते हे प्रवास केला की उमगते. जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत, नेमके काय करायला हवे, काय नको ते कळते. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या तसेच एक माणूस म्हणून अधिक प्रगल्भ होतो. तरुण वयात शक्य होईल तेवढा प्रवास करा. मित्र हो, त्यातून नक्कीच नव्या जगाचा सर्वसमावेशक माणूस घडू शकतो. प्रवास माणसाला घडवतो, शिकवतो आणि नवनवी आव्हाने पेलायची ताकदही देतो. ऑडिओ आवडल्या असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.